इज फायटिंग अगेन्स्ट दीस कॉम्युनल फोर्सेस, हू इज टेकिंग टूथ अँड नेल अगेन्स्ट बीजेपी. सो त्या लिडराक टार्गेट करपाची जर ज्या वेळार पक्ष भाशा करता, देन इट इज अ टायम फॉर अस टू टेक अ कॉल. आनी त्या खातीर सगळे जे आमचे म्हणजे वांगडी आसले तांकां कॉन्फिडन्सान घेवन आमी निर्णय घेतलो की पक्षाची तर ही भुमिका आसा. कारण काही वेळार आमकां खबर आसा की पक्षाची भूमिका सामान्य कार्यकर्त्यांक कळना. पक्षाची भूमिका ही सदैव जे पक्षाचे वरिष्ठ असता, म्हणजे आज आम्ही गोवा टीएमसीन आम्ही हेड, जे वरिष्ठ असता, ज्यांचे हायेस्ट पोझिशन असता, तांकांच ही पक्षाची भूमिका कळटा. आणि त्या भूमिकेक म्हजो ठाम विरोध असलो आणि त्या विरोधाक लागून हांवें म्हजें रेजिग्नेशन दिल्लें आसा गोवा टीएमसी. त्या अनुसरून आज हो प्रेस कॉन्फरन्स हांव तुमकां उद्देशून करता. तुमकां काही प्रश्न असले जाल्यार तुमी विचारूं. तुम्ही म्हटलें पळय टीएमसीचे तुमी रिजायन दिले, कितें प्रेशर येयले, म्हाका सांगा पळय कितले मेंबर उरलेले, कितले आतां टीएमसीन आशिल्ले कितले लोक? प्रश्न कितके असले तेन्ना जे आनी कितले लोकांक गोंयकारांक इन्फ्लुएन्स करूं शकता अशी पार्टी? प्रश्न कसो आसता की काही वेळार हांव ज्या वेळार काम करता आसतना पक्षाचे गोंयभर, त्या वेळार सगळे जाण म्हाका वळखताले की समीर होळकर गोंयचो टीएमसीचो कन्व्हिनर. सो म्हज्या तोंडांतल्यान जर अशें फाल्यां सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेवन तर टिका करपाची भाशा करपाक लागले, फायनली अ मेसेज बीन गो की फाल्यां सकाळी हांगा हो पक्ष बीजेपीक सांबाळपाक येयला काय हेल्प करपाक येयला काय तो मोठो प्रश्न पडटलो. आनी ते म्हाका करपाचें ना. सो त्या खातीर ती पक्षाची भूमिका म्हाका आवडना, म्हणूनच हांवें रिजायन दिलो. कारण सी आय हॅव सॅक्रिफायड द हायेस्ट पोझिशन ऑफ माय पार्टी. आय एम हेडिंग अ पार्टी एज अ गोवा टीएमसी युनिट हेड. सो ते करता आसतना आय हॅव नॉट सीन समटायम्स तुजे एथिक्स अँड प्रिन्सिपल्स हॅज टू गो अबाव युअर पोझिशन. कारण आज काय राजकारण ना, आज काय इलेक्शन ना. म्हाका बाबा खंय तरी हें पद सॅक्रिफायस केल्यानंतर खंय मोठें पद मेळटलें असोय प्रकार ना. सो माय एथिक्स अँड प्रिन्सिपल्स डिडंट परमीट मी टू डू दीस थिंग्स. त्या खातीर म्हजो निर्णय जालो की आय शुड क्विट टीएमसी. तुमचे दुसरे ऑफिस बेरर खबर आहा? एक मेसेज ऑफिस बेरर एक मेसेज दिला टीएमसीच्या ग्रुपान की तुका खूप म्हयने पयलो पावलो म्हणून. आता ग्रुपान मेसेज येता जाल्यार खंय आसा, रिकॉर्ड खंय आसा? हांवें 2 म्हयने पयलीं प्रेस घेतला. पयर हांवें प्रेस मिडिया एड्रेस केला गोवा टीएमसीचो कन्व्हिनर म्हणून. तांकां खबर आहा? इट्स अ फेक मेसेज. कारण सी कशें आहा, खंयच्या ती आज कित्याक येयली, आज कित्याक येयली? यू शुड सी दॅट इट्स अ कॉन्स्पिरसी. म्हणजे ज्या वेळार हांवें डिक्लेअर केले आज पक्ष सुट्टा म्हणून, ती आज कित्याक येयली? ती पयलीं येवंक जाय. म्हाका काडल्या जाल्यार पयलीं येवपाक जाय. खंयच्याय पार्टीच्या युनिट हेडाक तूं काडटा, इट इज नॉट अ नॉर्मल डिसिजन ऑफ एनी पार्टी. सी खंयच्या कार्यकर्त्याक काडलो जाल्यार ते ओके, आय कॅन अंडरस्टँड. बट अ पार्टी पर्सन हू इज हेडिंग अ पार्टी इन अ स्टेट, त्याका ज्या वेळार काडटा इट शुड बी ब्रेकिंग न्यूज न्ही. तुम्ही सांगले ऑपोजिशनाक टार्गेट करता, तुमकां कळ्ळें इफ्रोजनाक खबर आहा तुमच्या बरोबर ते प्रेसाक बसता. सी आय हॅव, इफ यू सी माय प्रेस, there will be not a single press which I have addressed against any political leader. See, I have म्हणजे पार्टी लिडरांकडे हांवें सगळें डिस्कशन करून I have told them everything, but if they are not in a position to listen, see, my priority is my interest of my state, not my position. So that's the reason I have to take a call. म्हणजे काय जॉईन जावपाचें? See, आताची सध्याची परिस्थिती येणारा जो काळ आसतलो, सी फायनली तुका मार्गदर्शन काही तुझ्या कार्यकर्त्यांनी जाय पडटा. एक खंय तरी चर्चा जातली, मागीर सगळ्यांचे विचार आयकून एक आमचो निर्णय जातलो. येणारो जो काळान आमी खंय वचपाचें, कितें करपाचें, ते येणाऱ्या काळान करता. एक रिजन दिलें तुका प्रेशर येयलो म्हणून, बट दुसरे सायडीन तूं तुजो पॉलिटिकल कॅरियर बिल्डअप करपाक, कित्याक तुका कळटा आसलें टीएमसीन फ्युचर ना, ताका लागून तूं भायर सरला. सी, पॉलिटिकल करियर इज वन पार्ट, सर्टन एथिक्स अँड प्रिन्सिपल्स. कारण ज्या वेळार हांव पक्षाक निवडणूक लढिल्ली तेन्ना खुबशे लिडर भायर सरले, तांकांय कळयलें आसलें त्या वेळार पॉलिटिकल करियर ना. प्रश्न पॉलिटिकल करियराचो ना. प्रश्न की जे तुजो पक्ष, ज्या पक्षाक तूं रिप्रेझेंट करता, तो पक्ष काम करता आसतना त्याचो हेल्प म्हणजे पॉझिटिव्हिटी कोणाक जावंक शकता, विरोधी पक्षाक काय सत्तेवयल्या पक्षाक? दॅट इज अ क्वेश्चन.
my political career, it's a finally people of Kumar constituency will decide. इलेक्शनाक कोण फुडें सरला हें सगळें करता इलेक्शन देड वर्सां See, इलेक्शनाक जर करपाचें आसलें जाल्यार 3 ते 4 म्हयने पयलीं करता आसलो. पूण तुका इच्छा ना वचपाची आहा न्हू मतदारसंघाचे लोक ठरयतले न्ही. मतदारसंघाचे लोक ठरयतात ते बरें आपूण बसतलो पूण 100% न्ही. म्हाका बसपाची इच्छा म्हाका मतदारसंघाच्या लोकांनी जर सांगलें की तू यू कॉन्टेस्ट दिस इलेक्शन आय विल कॉन्टेस्ट न्ही. सी फायनली इलेक्शन कॉन्टेस्ट दिस इज अ डेमोक्रेटिक सेटअप न्ही. फाल्यां सगळें तुजी इच्छा आसली यू कॅन कॉन्टेस्ट. देयर इज नो वन कॅन स्टॉप यू कॉन्टेस्टिंग इन इलेक्शन. एक्झॅक्टली. सी फायनली इट इज अ कॉल फ्रॉम पीपल ऑफ माय कॉन्स्टिट्युएन्सी. That my people will decide. माझे सपोर्टर, माझे हितचिंतक, माझे वांगडी, माझ्या मतदारसंघाच्या लोकांकडे चर्चा जाल्यार तो निर्णय जातलो. समीर तुम्ही एक स्टेटमेंट केलें की तुमकां ऑपोजिशन लिडरांचेर उलोवपाक पडलें ना इवन राहुल गांधीचेर तुमकां उलोवपाक पडलें ना अशें तुमचो अशें डिसिजन आसा की काँग्रेसीच्या वाटेर आसा? See, I am talking about all opposition leaders. Opposition leaders of all opposition parties. It is not one related to one particular party. But instruction ज्या वेळार येता की पर्टिक्युलरली तूं अमक्या लिडराक टार्गेट कर, then I have to open it न्ही. So opposition leaderank जर आमी टार्गेट सी what is the need of the hour today? Are we going to gain something by targeting opposition leader? No. It's the need of the hour ki we have to target BJP. who is almost trying to finish Goa. So इतलं ते तू सोसून रावलो ते तुका टार्गेट See, करता this प्रश्न कशें आसा, I told you, the moment things started after parliament election. These things started after parliament election. ताच्या पयलीं नासले न्ही, कारण you have seen my press addresses previously also. There was nothing against any political